सुगरण कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण मस्त अशा भाजणीच्या पिठापासून कुरकुरीत आणि खमंग अशा तिखट पुऱ्या करणार आहोत। आकाड आता नुकताच चालू होणार आहे, तर अशा पुऱ्या चहा बरोबर किंवा अगदी प्रवासात न्यायलाही खूप छान लागतात। मस्त अशा कुरकुरीत पुऱ्या अगदी तुम्ही नुसत्या अशा खाल्ल्या तरी तोंडाची चव वाढवणारे आहेत। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहू। तिथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। इथे 2 वाटी मी भाजणीचं पीठ घेतले आणि ते छान असं चाळून घ्यायचं आहे। इथे 2 चमचे मी हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घेतले। लसणाने छान अशी टेस्ट येते। 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची घालून घ्यायचे। भरपूर असं कोथिंबीर पण घालायची आणि भरपूर असा ओवा क्रश करून ओव्याने मस्त असे टेस्ट येते पुरीला। 1 चमचा तीळ, हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपण आणि भरपूर कोथिंबीर घालूया, म्हणजे मस्त अशी आपल्या पुरीची चव लागते। 1 चमचा तेल, छान आता मिक्स करून आपण मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून। ह्या पिठाला चिकटपणा नसतो, त्यामुळे इथे तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठही वापरू शकता। अगदीच तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं आणि 1 ते 2 चमचे तुम्ही बेसन पीठ घेतलं तरी चालतं आणि अशा पुऱ्या करू शकता। ह्या मस्त अशा खमंग कुरकुरीत पुऱ्या होतात, सादळत नाहीत। ह्या मस्त अशा एकदम पापडागत लागतात। आपण चकली नेहमीच करतो, पण अशी थोडंसं वेगळा पदार्थ खायला मुलांनाही आवडतं आणि अशा पावसाळ्यात मस्त असं चहाबरोबर लागतो। तर एकदा नक्की अशा पुऱ्या करून पहा। तर इथे आपलं पीठ छान असं भिजले। आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात, ज्या प्रमाणात आपल्याला पुरी करायची आहे त्यानुसार, आणि छान अशा तळून घेणार आहोत आपण। खरपूस छान तळायच्यात। इथे मी एवढ्या आकाराची गोळी करून घेतलीत। ह्या पद्धतीने आपण सर्व पिठाच्या गोळ्या करून घेऊयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला छान अशा पुऱ्या लाटता येतील। हे पाहू शकता सगळे गोळे करून झालेत। आता इथे मी थोडंसं पीठ घेऊन लाटते, कारण की हे पिठाला चिकटपणा नसतो, ते तुटण्याची शक्यता असते। ते हलक्या हातावर लाटून घ्यायचे थोडं थोडं पीठ लावून आणि मस्त अशा खमंग भाजून तळून घ्यायच्यात त्या। हे पहा मी अशा हलक्या हातावर लाटल्यात। आता तेलही आपल्या इथे तापलं आहे। आपण एक एक पुरी करून सर्व पुऱ्या अशा तळून घ्यायच्यात। अगदी मंद आचेवर अशा खरपूस त्या तळून द्यायच्यात, जेणेकरून त्या छान अशा कुरकुरीत होतात। पहा मस्त अशी आपली खमंग पुरी आणि वासही तितकाच छान येतो त्या पुरीचा आणि खायलाही तेवढ्याच चवदार। चहाबरोबर स्नॅक्स म्हणूनही तुम्ही खाऊ शकता। चकलीच्या ऐवजी असा एक भन्नाट असा हा पुरीचा पदार्थ नक्की करून पहा, खूप छान लागते। ह्या सर्व डाळी वगैरे असल्यामुळे खूप चवदार लागते ही पुरी। हे पहा मस्त अशी आपली खरपूस पुरी तळून झाली। आपण दुसरीही पुरी तळून घेऊयात। ह्याच प्रमाणात आपण बारीक गॅसवर छान अशा ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या। इथे मध्ये अशा तुम्हाला चिरा पडलेल्या दिसतात, कारण की ह्या पिठाला कस नसते, त्यामुळे अशा त्या थोड्याशा चिरा पडतात, पण पुरी एकदम खायला चवदार लागते। एकदा नक्की करा। पाहू शकता मस्त अशा खुसखुशीत खमंग अशा तिखट पुऱ्या आपल्या तयार झाल्यात। अगदी महिनाभर ह्या सहज टिकतात। तर एकदा नक्की ही रेसिपी करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।